एक नवीन प्लेस वरती आणि मी सुद्धा फर्स्ट टाइमच आली आहे. चला म्हटलं काहीतरी नवीन एक्सप्लोर करूया. तर आज मी आले आहे वांगणी बीचला. अजिबात गर्दी नाहीये आणि पूर्ण मोकळा व्ह्यू आहे. म्हणजे एकदम काय म्हणतात तो वर्जिन बीच किंवा सिक्रेट बीच असो त्या टाइपची फिलिंग येते. मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते, तुम्हाला पण खूप भारी वाटेल. आणि असला वारा सुटलाय म्हणून सांगू की सगळी वाळू उडून येते आणि पूर्ण ह्या लाटा अशा येत आहेत. तुम्हाला आवाज पण ऐकू येत असेल वाऱ्याचा. खूप जोरदार वारा सुटलाय. बेकार वारा आहे इकडे. मागे बघू शकता तुम्ही किती जोरात वाळू उडत आहे. ती पूर्ण व्हाईट व्हाईट दिसते इकडे माझ्या मागे. इकडे उड्या लागल्यात. आज वाटतं इकडेचे मच्छीमार गेले नाहीयेत आणि आज काहीतरी वादळाचा इशारा होता त्याच्यामुळे वाटतं आज तुफानी वारा सुटलाय आणि लाटा पण तशा जोरदार येत आहेत. त्यांच्या डोळ्या फक्त चालतायत. त्याची कंपनी दिली, बाकी इकडे कोण दिसत नाही. इकडे वाटतं तो मोटरा बीच आहे, त्याच्यावरून डोंगरावरून जी वाट जाते ती पलीकडे ह्या बीच वर येते असं म्हणतात. मी काही गेली नाहीये अजून एक्सप्लोर करायला. सो जर कधी आपल्याला असं एकदम वाटलं तर आपण जाऊया आणि बघूया कुठे कुठे पोहोचतो ते. पावसाचं वातावरण सुरू झालं आहे. आपण थोडं जरा जास्त एरिया कव्हर करूया लवकर लवकर. आपल्याला तिकडे जायचंय त्या साईडला. मागे तो डोंगर दिसतोय तिकडे झाडांमध्ये. चला पटकन पटकन जाऊया. पाठीमागे तुम्ही गुरं बघू शकतात. बघा कोकणात आमच्या गुरं पण रिलॅक्स करण्यासाठी बीचवर येतात. गुरं आहेत, कुत्रे आहेत, पण माणसं नाहीयेत. म्हणूनच स्वच्छता आहे.
खोकला सुटलाय, माझा आवाज पण नीट येत नाहीये असं वाटतंय मला. तर मग तुम्ही आजचा व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. तर असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी माझ्या व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. आता रस्तो बसवा मस्त गावला. वाईच खड्डे असत पण ठीक असा, पुण्यासारखी धूळ तरी नाही. झाडं कसली असतात इकडे, कसलं थंड वाटतं माहिती. एकदम फ्रीज मधनं बाहेर गार गार कसा वारा सुटता, वाफ सुटता तसं वाटतं इकडे. फ्रीज दरवाजा उघडलाच काय येतं बाहेर. जरा म्हणते भावक जरा रेस्ट घेतोय आणि आपण जरा थोडी ड्रायव्हिंग करूया. म्हणजे कसं वाटतं नाही, पूर्ण पसंत गेलं. असं वाटतं गुहेत जातो कुठल्या तरी. बफेलो नाही, बफेलोज ने अपना रास्ता काट दिया था. हमने उसका रास्ता काट दिया था. ते बिचारे आपल्या घरी चाललेत, आम्ही आमच्या घरी चाललो. आजोबा बघतात थांबा, एकटा बडबडता म्हणते ते. त्यांना माहित नाही ना रे, पाऊस पडता म्हणा इकडे. पण ठीक आहे, आज पावसाने जरा कृपा केली आपल्यावरती आणि त्याच्यामुळे पाऊस नव्हता. वादळाचं पण वातावरण होतं थोडंफार, इकडे लाटा पण असं वाटत होतं. पण बरोबर मस्त फिरायला भेटलं पावसाच्या शिवाय, भिजायच्या शिवाय. सॉरी.